नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. कारण ईश्वरी ही जात असताना ईश्वरीच्या अंगावरती पाणी उडवलं जातं आणि त्याच वेळी ईश्वरी ही त्या अर्णवला तशी त्याची लायकी दाखवते. परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर ईश्वरीने जो काही कांड केलेला आहे त्यामुळं अक्षरशः अर्णव पूर्ण सगळ्या स्टाफच्या समोर तोंडावर पडणार आहे. जो अर्णव चेअरवरही बसत नाही, तो अर्णव अक्षरशः जमिनीवर बसलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्याचा कपाळमोक्ष तर झालेलाच आहे, पण सगळ्या ऑफिसच्या समोर तो तोंडावरती आपटलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही कमेंट असतील, सजेशन असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे अर्णव हा प्रश्न विचारत असतो, तो म्हणजे लावण्याला तो म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की तू बुके का पाठवला होता घरी. रेड रोजेसचा बुके का पाठवला. तुला माहिती आहे ना, तुझ्या मॉमने म्हणजे इथे माया देशमुख यांनी तुला माझ्याकडे कशासाठी पाठवलेलं आहे. तर तुला इथे जे पाठवलेलं आहे ते फक्त आणि फक्त ट्रेनिंगसाठी पाठवलेलं आहे. तेव्हा लावण्याकडे उत्तर नसतं. लावण्या म्हणू लागते की अरे असा प्रॉब्लेम झालेला होता की मी ना आता 1 वर्ष आपल्या ट्रेनिंगला पूर्ण झालेला आहे आणि त्या ॲप्रिसिएशनसाठी मी तो बुके पाठवलेला होता. मग अर्णवचं म्हणणं असतं की तुझं हे मी मग चालू आहे ना, ते बंद करायचं. माझ्याकडे स्पष्टपणे उत्तर हवं आहे. मला कळलं पाहिजे, तुला जर त्यासाठी बुके द्यायचा होता तर तू इथे का दिला नाही ऑफिसमध्ये. तू ऑफिसमध्ये देऊ शकली असतीस ना. तू बुके घरी कशासाठी पाठवला ते सांग मला. तेव्हा लावण्याकडे उत्तर नसतं. लावण्या शांतच असते. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. अर्णवचं म्हणणं असतं की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. आणि त्याचवेळी लावण्या त्याला म्हणत असते की अरे असं झालं की ते AM आणि PM यामध्ये कन्फ्युजन झालं असेल त्या डिलिव्हरी बॉयचं, त्याच्यामुळं तो बुके सकाळी पोहोचला असेल. कारण मी त्याला रात्रीचं टायमिंग सांगितलेलं होतं, बुके रात्री गेला पाहिजे असं सांगितलेलं होतं, पण त्यामुळं कदाचित तो गोंधळ झालेला आहे. असं सगळं तिनं सांगत असते. अक्षरशः तिने इतकी घाबरलेली असते, तिला कळत नसतं की आता काय होणार आहे. कारण तिला चांगलंच पकडलेलं असतं, ते म्हणजे अर्णवने तिची फिरकी घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये ती अडकत चाललेली असते. अर्णव तिच्याशी बोलत असतो, तिला सांगत असतो, परंतु तिला असं वाटत असतं की आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत. ती घाबरलेली आहे. ही गोष्टही अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि अर्णव तिला म्हणत असतो की शांत राहायचं, कारण पुन्हा अशा गोष्टी करायच्या नाहीत. कारण काहीही झालं तरीही तू अशा पद्धतीनं वागायला नको होतंस, असं अर्णवचं सांगणं असतं. इथून पुढे जर तुला काय द्यायचं असेल तर ते ऑफिसमध्ये आणून द्यायचं. आणि पुढच्या कामाचं काय झालेलं आहे ते अर्णव तिला स्पष्टपणे विचारतो. तेव्हा मात्र इकडे आता लावण्या भयानक चिडलेली असते. ती बाहेर जाते आणि मग स्टाफमधली एक व्यक्ती येते आणि मॅडम ह्या फाईल असं म्हणत तिच्याकडे ती फाईल देत असतो आणि तिला खूप राग आलेला असतो. म्हणजे पुढचं काम सुरू केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ती भयानक चिडते आणि ती फाईल त्यातले पेपर सगळं उधळून देते. आणि तेव्हा तो म्हणू लागतो की मॅडम, तेव्हा ती म्हणते की इथून पुढे माझा मूड बघायचा आहे कसा आहे आणि त्यानंतरच माझ्या पुढे फाईल घेऊन यायचं आहे. म्हणजे अर्णवने तिचा जो अपमान केलेला असतो, अर्णवने तिला जो जाब विचारलेला असतो, त्यामुळं लावण्या मात्र भयानक चिडलेली असते. लावण्याला खूप राग आलेला असतो, कारण अर्णवने तिच्याशी जे वागलेलं असतो, अर्णवने जराही तिला रिस्पॉन्स दिलेला नसतो आणि या सगळ्याचा राग तिच्या मनात असतो आणि तो राग त्या स्टाफवरती निघतो. खरं तर लावण्याचं असं म्हणणं असतं की जे काय झालेलं आहे ते ठीक आहे, परंतु अर्णवने असं वागायला नको होतं आणि तो सगळा राग तिने त्याच्यावरती काढलेला असतो. आणि त्याला म्हणत असते की इथून पुढे कोणतेही पेपर माझ्याकडे घेऊन यायचं असेल तर आधी शांतपणे येऊन पाहायचं, माझा मूड ठीक असेल तरच ते पेपर माझ्याकडे सहीला आणायचे आहेत, असं ठणकावून तिनं सांगितलेलं असतं. आणि त्याला गेट लॉस्ट म्हणून सांगून तिथून हाकललेलंही असतं. इकडं ईश्वरीची नोकरी फिक्स केलेली असते, लावण्याने तिची नोकरी फिक्स केलेली असते. आणि मग ईश्वरी आणि आजी दोघींची मंदिरात भेट झालेली असते. ईश्वरी मंदिरात येते. आता बाप्पाच्या समोर, तिच्या गणू बाप्पाच्या समोर तिने पेड्यांचा बॉक्स ठेवते आणि सांगू लागते की गणू बाप्पा, माझी नोकरी पक्की झालेली आहे आणि आता माझं सगळंच भारी होणार आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे की तिच्यासाठी नोकरी मिळालेली असते. ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर
इकडं आजी तिचं आणि गणूबाप्पाचं बोलणं ऐकतात आणि आजीही तिचं कौतुक करू लागतात. ईश्वरीला नोकरी मिळालेली आहे. तिनं गणूबाप्पाशी बोलत असते. आजी म्हणतात की तुझं आणि गणूबाप्पाचं बोलणं ऐकलं, पण तू आत्ताच मुंबईत आलेली आहे आणि मग नोकरी वगैरे. तेव्हा इशू म्हणत असते की तुमच्या मुंबईत एवढी महागाई आहे की नोकरी करणं गरजेचंच आहे, नाहीतर आमच्या इंदोरमध्ये काही एवढं हे नसतं. आणि मग तिनं आजींना म्हणते की हे पेढे घ्या. आजींशी ती बोलत असते आणि मग आजींना ती सांगत असते, कारण तिच्या मनामध्ये ती गोष्ट बसलेली आहे की अर्णव फक्त आणि फक्त पैशाचा विचार करतो. अर्णव राज्याध्यक्षाला पैशाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. ही गोष्ट मात्र इशूला चांगलीच माहीत झालेली आहे. इशू म्हणत असते की काही लोक असे आहेत की त्यांना पैशाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. ती फक्त आणि फक्त पैशाचाच विचार करतात. त्यांच्यासाठी पैसाच महत्त्वाचा असतो. आणि मग इशू इकडे आजींना पेढा देते आणि त्यांना नमस्कार करते आणि म्हणते की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू द्या, कारण काहीही झालं तरी तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. इशू जेव्हा पैशाच्या बाबतीत बोलत असते, काही लोकांना फक्त पैसा आणि पैसाच महत्त्वाचा असतो, त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या नसतात, तेव्हा आजी म्हणतात हो, आमच्याही घरात काही लोक अशी आहेत. म्हणजे अर्णवही तसाच आहे आणि त्याचबरोबर मामीही तशीच आहे, म्हणजे वल्लरीहीचाही स्वभाव तसाच आहे, हे आजींना यातून सांगायचं असतं. त्याचबरोबर इकडे इशू म्हणत असते की हो, आणि इशूचं हे जे बोलणं चालू असतं त्यामुळं खरं तर इशूला खूप छान वाटत असतं. आजी तिच्याशी प्रेमाने बोलत असतात, तिची चौकशी करत असतात, तिची विचारपूस करत असतात आणि आजीही इशूबरोबर बोलून खुश झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असतात की हो, खरंच खूप छान झालेलं आहे, तुला नोकरी मिळालेली आहे, मुंबईत आल्या आल्या नोकरी मिळाली, ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे, असं आजींचंही म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इशू म्हणते की चला येते मी आजी, मला आता घरी जायचं आहे ना, बरं तुम्ही याल का माझ्याबरोबर घरी, चहा पिऊन जाल ना, इथेच राहते मी, इथल्या पुढच्या गल्लीत जी चाळ आहे ना तिथं राहते मी, असं इशूने सांगितलेलं असतं. आणि इशू मग आता घरी निघत असते तेव्हा आजी म्हणतात अगं नाही, माझी पूजाही राहिलेली आहे, मला घरी जाऊन पूजाही करायची आहे आणि त्याचबरोबर मी नंतर आली की नक्की येईल, असं इशूला त्या सांगतात आणि इशूला म्हणतात की माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत, काळजी करू नको, असंही इशूला त्यांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इशू म्हणते की थँक्यू, असं म्हणत तिथून जात असते. तिचं तोंड एकदा चालू झालं की बंद होत नसतं, हे आजींनाही माहिती असतं. पण इतकं निर्मळ, अगदी निरागस, प्रेमळ बोलणं आजी पहिल्यांदाच ऐकत असतात. कारण एखादी मुलगी, आत्ताच्या पिढीतली मुलगी इतकी प्रेमळ कशी असू शकते, हा प्रश्न आजींनाही पडलेला असतो. आणि आजी तो तिच्याबरोबर बोलून खुश होतात. पण जाताना इशू मात्र एक गोष्ट नक्की करते, ती म्हणजे जाताना ती पेढे जे आहेत ते पेढे आजींच्या प्लेटमध्ये देते आणि आजींना सांगते की मला नोकरी मिळालेली आहे, हे पेढे तुमच्या घरी पण द्या सगळ्यांना. तेव्हा आजी म्हणतात की हो, आणि मग इशूला सांगतात की हो नक्की, आणि आजीला सांगते की तुम्ही खा पेढे. तेव्हा आजी म्हणतात की हो नक्की खाते मी. आजीही खुश असतात, इशूही खुश असते, इशूलाही खूप छान वाटत असतं. फायनली इशूला नोकरी मिळालेली असते, या गोष्टीचा आनंदही इशूला असतो आणि त्याचबरोबर आजींशी बोलूनही तिला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर आजींना निरोप घेऊन आता इशू जायला निघते. आजीही खुश असतात. आजींना एवढं निरागस असं कोणीच भेटलेलं नसतं, जी फक्त आणि फक्त अगदी मनापासून बोलणारी, मनापासून, पैसा हा तिच्यासाठी सर्वस्व नाही तर माणुसकी जपणारी व्यक्ती आजींना दिसलेली असते. आजींना मनात असं वाटत असतं, अशीच मुलगी माझ्या अर्णवच्या आयुष्यात आली पाहिजे, खरंच खूप चांगली मुलगी आहे, असं आजींना वाटत असतं. आणि आजी खुश झालेल्या असतात. त्याचबरोबर आजीही बाप्पाला नमस्कार करतात आणि त्याही घरी जायला निघतात. इकडे इशू अजून कशी आलेली नाही, ही वाट बघत बसलेला असतो, तो म्हणजे राकेश. कारण राकेश हा ईश्वरीच्या चाळीमध्ये पोहोचलेला असतो, बॅग घेऊन आलेला असतो. तिकडे बायकोला सांगितलेलं असतं की मी पनवेलला चाललेलो आहे, मग पनवेलवरून रोज अपडाऊन केलं तर मला त्रास होणार आहे, पण मला माझ्या बायकोचं तोंड पाहायचं असतं, त्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे, असं सांगितलेलं असतं. पण बिचारी अगदी मनापासून प्रेम करणारी, नवऱ्यावर विश्वास ठेवणारी ही आपली जी अंजली आहे ती मनापासून त्याला सांगते की काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या मित्राचं घर जर फ्लॅट तिथं असेल तर तुम्ही तिथे राहा, मित्राकडे सोय होत असेल तर तिथे राहा, काही हरकत नाही, असं तिने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने स्वतःहून बॅग भरून दिलेली असते आणि इकडे पाठवलेलं असतं, ते म्हणजे राकेशला. राकेश खोटं बोलून इथे चाळीमध्ये आलेला असतो. तोही ईश्वरी ज्या चाळीत राहते त्या चाळीत आलेला असतो. तो वाट बघत असतो, अजूनही का आलेली नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो, म्हणूनच तो तिथे थांबलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की
राकेश हा तिथे चाळीच्या बाहेर थांबलेला असतो आणि मग तिथे ईश्वरी येताना दिसली की फोनवर बोलायला लागतो की अहो एवढं काय त्याच्यामध्ये, मी देतो 3 महिन्याचं राहिलं आहे माझ्याकडून भाडं, मला माहिती आहे, पण प्लीज असं नका करू, मी आता कुठं राहणार आहे असं तो बोलत असतो. ईश्वरीला तो आवाज ऐकू येतो आणि ती म्हणते राकेशजी इथं कसे आलेले आहेत. राकेशने तर हा सगळा डाव खेळलेला असतो, पण बिचारी ईश्वरी गरीब असते, तिच्या लक्षात येत नसतं. आणि मग राकेशकडे ती येते आणि म्हणते राकेशजी तुम्ही इथे. तेव्हा राकेश म्हणतो तू इथे राहतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते हो इथेच पुढच्या खोलीत मी राहत आहे माझ्या आत्यासोबत. तेव्हा राकेश म्हणतो काय खरं सांगतेस तू. तेव्हा राकेश म्हणतो की हो. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते ही बॅग. तेव्हा ईश्वरी पुन्हा सांगू लागते, तिला आधी सांगायचं असतं की तुम्ही मला जिथं रेफर केलेलं होतं तिथे मला नोकरी मिळालेली आहे असं म्हणत ती राकेशला पेढा देते आणि त्याच्याशी बोलू लागते. परंतु राकेश मात्र इकडे तेवढाच खुश असतो. तो म्हणत असतो हो का, खरंच बरं झालं. आणि ईश्वरी विचारते पण तुम्ही ही बॅग घेऊन इकडे काय करताय. तेव्हा तो सांगतो की घरमालकाने मला घराच्या बाहेर काढलेलं आहे, मी 3 महिन्याचं भाडं दिलेलं नाही. ईश्वरी मात्र त्याच्यावरती त्याला प्रश्न विचारते तुम्ही 3 महिन्याचं भाडं दिलं नाही, तुम्ही तर वकील आहात ना. तेव्हा राकेश म्हणतो की हो मी वकील आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की मी गरिबांच्या केसेस लढतो, ज्यांच्याकडे पैसे नसतात, अडले नडलेले असतात, त्यांच्या केसेस मी लढतो आणि त्यातून मग जे काही येतं तेवढ्यावर स्वतःचा खर्च भागवतो. मग गरीब लोकांच्या मदतीसाठी मी धावून जातो, त्यातून मिळतं ते समाधान. पैसा तर मिळत नाही पण समाधान मात्र खूप मिळतं आणि ते समाधान माझ्यासाठी खूपच लाखमोलाचं असतं, म्हणून मी गरिबांच्या केसेस लढतो असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे राकेशचं जे बोलणं असतं ते ऐकून ईश्वरीला मात्र पाझर फुटतो. तेव्हा राकेश म्हणतो की आता बघूया राहण्याची सोय कुठं होते का. ईश्वरी म्हणते की चला माझ्या आत्याचं घर आहे, मी बघूनच आले, तुमच्या राहण्याची सोय होते का ते. आणि येशू म्हणत असते की मी जाऊन आले, तुम्ही थांबा इथे, बघूया मी करते काहीतरी तुमच्यासाठी. कारण येशूला कुठे माहिती आहे की हा नालायक माणूस हा कशासाठी एवढं सगळं करत आहे, कारण ती तर त्याच्या जाळ्यात फसली जात आहे. परंतु इकडे राकेशच्या राहण्याची सोय करण्यासाठी येशू आता आत्याकडे जाऊ लागते आणि तिच्या आत्याला विचारू लागते, म्हणूनच ती आत्याकडे गेलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की येशू आत्याकडे गेलेली असते आणि इकडे अर्णव घरी आलेला असतो. तेव्हा अर्णवची वाट बघत वल्लरी बाहेरच थांबलेली असते, कारण तिला जाणून घ्यायचं असतं की अर्णव आणि त्या लावण्याचं काही सुरू आहे का. म्हणून तिने अर्णवला बाहेरच पकडलेलं असतं आणि अर्णवला म्हणते की अर्णव तू अरे लेट झालास तू आत्ता, बरं चल जरा वेळ बोलत बसूया, मामीशी पण गप्पा मार कधीतरी असं म्हणत तिने अर्णवला बोलावून घेते आणि अर्णवशी बोलू लागते. अर्णवला म्हणत असते की अर्णव मला काय म्हणायचं आहे, काय रे किती काम करतोस, किती कष्ट घेतोस ना, बरं मला सांग काय चाललंय नक्की तुझं आणि तुझ्यासोबत काय तुझं सुरू आहे का असं ती विचारत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो मामी तुला काय म्हणायचं आहे नक्की. तेव्हा लावण्या म्हणत असते की मला फक्त एक विचारायचं आहे तुला, तुझं काय आहे का तसं सुरू. तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. अर्णवने तिला विचारल्यानंतर ती म्हणत असते की मला एवढंच विचारायचं आहे की तुझ्या आजूबाजूला कोणी मुलगी आहे का, म्हणजे तुझं आकाशचं कसं आता प्रेमात पडण्याचं वयच आहे ना रे, म्हणून विचारत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही माझ्या आजूबाजूला कोणी नाही आणि मीही कोणाच्या प्रेमात पडलेलो नाही असं अर्णव स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र अर्णवच्या या बोलण्यामुळं इकडे वल्लरी म्हणत असते की बरंच झालं, याच्याबरोबर जर कोणी नसेल तर ही माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे असं वल्लरीचं म्हणणं असतं. आणि वल्लरी म्हणू लागते की हो ठीक आहे मग. आणि त्यानंतर ती म्हणत असते पण तूच विचार कर बाबा, कारण काहीही झालं तरीही जर आजीने तिच्या पद्धतीनं तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न लावून दिलं तर काय करणार तू. कारण आजकालच्या मुली ज्या आहेत ना फक्त पैशासाठी करत असतात हे सगळं, त्यांच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो. आणि आत्ताच इथं शेजारच्या कॉलनीमध्ये लग्न झालं होतं, 1 महिना झाला आणि ती मुलगी घर सोडून गेली आणि आता इकडे सगळ्यांच्यावरती केस टाकलेले आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की यांनीच आम्हाला फसवलेलं आहे. अर्णवला मात्र त्यावेळेस आठवते ते ईश्वरी म्हणते की आम्ही मनाचा चांगुलपणा बनवत त्याच्यावरती ठरवतो की माणूस किती श्रीमंत आहे, तुमच्यासारखं बँक बॅलन्स बघून आम्ही ठरवत नाही की माणूस किती श्रीमंत आहे. हे ईश्वरीचं वाक्य नेमकं अर्णवला आठवत असतं. इकडे ईशू घरी आलेली असते, आत्याला भरभरून पेढे खाऊ घालत असते. आत्याला म्हणत असते की घे माझी नोकरी पक्की झालेली आहे. तेव्हा आत्याला भारी वाटत असतं, पण आत्या म्हणत असते की तू काही म्हण, तू त्या साड्या घेऊन गेलेली, त्या साड्या माझ्या आणलेल्या नाहीत, हे नुकसान त्या नोकरीतून तर तुझ्या मिटणार आहे का ते सांग आधी. इशू म्हणते की मी बघते, मी करेल काहीतरी आत्या असं इशू सांगत असते. त्याच वेळी इशूची बाजू घेऊन असते ती म्हणजे
इकडे तिची बहीण आणि ती तिची बाजू घेत असते आणि ती म्हणत असते की हो अगं माव आता ती करेल ना काहीतरी, नको टेन्शन घेऊ तू, असं ती सांगत असते. बिंदास्त राहायचं आहे असं सांगत असते. आत्या मात्र विचारच करत असते की हिचं नक्की काय चाललंय. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इशूचं हे बोलणं ऐकून आत्या खुश होते. आत्याला इशू म्हणते तू खुश आहे ना आत्या? तेव्हा आत्या म्हणते की हो. तेव्हा इशू म्हणते की आणखी एक काम करायचं आहे. तेव्हा इशूला आत्या म्हणते काय करायचं आहे? तेव्हा ती सांगते की आत्या ते राकेश जे आहेत ना ते आलेले आहेत. आत्या म्हणते आता कोण राकेशजी? आता कोणाला घेऊन आली आहेस तू? तुला कळतंय का? तेव्हा इकडे सगळं हे कळलेलं असतं ते म्हणजे इशूच्या बहिणीला. आणि मग ती म्हणत असते काय झालं नक्की? तेव्हा इशू सांगू लागते की आत्या ते जे राकेशजी आहेत ना त्यांना मी सोबत आणलेलं आहे, कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे गं त्यांच्या बाबतीत, असं इशू सांगत असते. तेव्हा आत्या म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला नक्की? कोणाला सोबत घेऊन आलीस तू आता? तेव्हा इशू म्हणत असते की आहेत ग एक. आणि मग इशू म्हणत असते की त्यांची राहण्याची सोय करायची आहे. आत्या म्हणत असते की तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते? त्याच्यावरती इशूचं म्हणणं असतं की आत्या प्लीज समजून घे ना गं तू, मी काय म्हणते ते ऐकून घे ना गं तू, असं इशू आत्याला सांगत असते. आत्याशी बोलत असते. आत्याला म्हणत असते तू एकदा ऐकून तरी घे माझं, असं आत्याला ती वारंवार सांगत असते. तेव्हा आत्या म्हणत असते आता अजून काय ऐकून घ्यायचं आहे तुझं? तेव्हा इशू म्हणत असते की प्लीज एकदा तू त्यांना भेट ना, त्यांची राहण्याची सोय होते का बघ ना, कारण आपल्या बाहेरची जी गेस्ट रूम आहे ना तिथे आपण त्यांची सोय करू शकतो ना, असं आत्याला ती सांगत असते. इकडे आजी मात्र अर्णव आणि हे बोलत असतात. तिथं आलेली असते आणि आजी म्हणत असते काय चाललंय गं तुझं? म्हणजे तू अर्णवशी काय बोलत आहे? तेव्हा ती म्हणते काही नाही, अर्णव आलाय ना आत्ताच म्हणून त्याच्याशी बोलत आहे, मला बघायचं आहे ना अर्णवचं काय चालू आहे म्हणून बोलत आहे, असं खोटंच आता मामी सांगत असते. मी अर्णवला चहा पाण्याचं विचारत आहे. तेव्हा आजी म्हणतात हो का? नाही मला कळलं तू चहा पाण्याचं विचारतेस का काय विचारते, कारण तुझं वाक्य माझ्या कानावर आलेलं आहे की आत्ताच्या मुली हा पैशासाठी फक्त वापर करत आहेत, नवऱ्याचा ATM कार्ड म्हणून वापर करत आहेत, हे कानावर आलेलं आहे. तेवढ्यात अंजलीही तिथं आलेली असते. अंजली म्हणत असते की मामी काय चाललं तुझं हे? आणि मग आजीने इकडे हे सगळं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजी म्हणत असते की हे पेढे. आणि मग मामी विचारत असते कशाचे पेढे? तेव्हा आजी सांगते की ती मुलगी आपल्या घरी आलेली होती ना, तर त्या मुलीने तिला नोकरी मिळालेली आहे, ती मंदिरात भेटली होती, तिने पेढे दिलेले आहेत. तेव्हा इकडे मामी म्हणत असते तिने पेढे दिले ना, आपल्याला काय करायचं आहे, आपण कशाला खायचे तिचे पेढे, असं म्हणत इकडे आजी बोलत असते. आणि मग अंजलीने पण मामीला चांगलंच ठणकावलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणत असते की ह्या ज्या साड्या आहेत ना तुला आठवतं आहे का, कारण एकही साडी फाटलेली नव्हती आणि मग वल्लरीने बघितल्यावरच कशी काय फाटलेली होती साडी, हे सगळं बोलणं इकडे चालू असतं. अंजलीला ती विचारत असते मला काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामी आता राकेशला घेऊन इकडे आत्या पाहत असते राकेशला घेऊन इशूने घरात आणलेलं असतं. आणि ती म्हणत असते की हे राकेशजी आपण बाहेरची रूम देत असतो ना रेंटने, तू देत असते ना पेइंग गेस्ट म्हणून, तर यांची आपण तिथे सोय करूया का? तर ती म्हणते की असे मुंबईत कितीतरी गरजू लोक आहेत जे रस्त्यावर आलेले आहेत आणि तू यांना काय घेऊन आले का, त्यांना सगळ्यांना घेऊन येणार आहेस, असं इकडे आत्याचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आत्या म्हणत असते तुम्ही पहिली रूम का सोडलेली आहे? तेव्हा तो सांगतो की मी 3 महिन्याचं भाडं दिलं नाही म्हणून. तेव्हा आत्या म्हणत असते अशा माणसाला मी घरात ठेवून घेऊ का, ज्या माणसाने पहिल्या ठिकाणी 3 महिन्याचं भाडं दिलेलं नाही आणि त्या माणसाला मी आत्ता इथे घरात ठेवून घ्यायचं आहे? तेव्हा इशू म्हणत असते की आत्या प्लीज ऐकून घे ना गं तू एकदा, तू का ऐकून घेत नाही आहे माझं, असं म्हणत इशू बोलत असते आणि ती आत्याला कन्व्हिन्स करत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इशू ऑफिसला निघालेली असते आणि मग आजींना घेऊन अर्णव इशूच्या चाळीत आलेला असतो, त्या साड्या परत करायच्या असतात म्हणून. आणि त्याचबरोबर त्या गाडीचं पाणी घाण इशूच्या अंगावर उडतं आणि इशूचे कपडे खराब होतात. इशू म्हणते की एखाद्याचा दिवस खराब करायचा असेल तर तुम्हाला भेटणं की बाद झालं, तुम्हाला भेटलं की त्या व्यक्तीचा दिवस खराब होणारच आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की तू भेटली की एखाद्याचा दिवस खराब होणारच आहे, हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव पण चिडलेला असतो, इशू पण चिडलेली असते. आणि मग इशू पुन्हा चेंज करून ऑफिसला जायला निघते. आणि ऑफिसमध्ये आल्यावर तिथे त्या दोघीजणी आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की जा लवकर कॅफेटेरियामध्ये, लावण्या मॅडमच्या कॉफीचा टाईम झालेला आहे, त्यांच्यासाठी कॉफी घेऊन ये. इशू बॉटलमधलं पाणी पित असते आणि त्या बॉटलचं झाकण लावता लावता तिच्याकडून ते पाणी तसंच सांडून जातं. आणि नेमका अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि तो त्या सांडलेल्या पाण्यावरून घसरतो आणि इतका जोरात आपटतो ना कोणी विचारच करू शकत नाही, इतका भयानक अर्णव आपटलेला असतो.
आणि सगळेजण पाहत असतात. लावण्य तर तोंड आ वासूनच तिथं असते आणि अर्णव उठून बसतो आणि अर्णव म्हणत असतो की पाणी कसं सांडलं, पाणी कुणाकडून सांडलेलं आहे हा प्रश्न अर्णव विचारत असतो. परंतु कोणी काहीच बोलत नाही. आणि त्यानंतर इशू तिथं आलेली असते आणि इशू म्हणत असते की काहीही झालं तरीही आता हे पाणी माझ्याकडूनच सांडलेलं आहे, कारण हे पाणी जेव्हा मी पाणी पिलं आणि घाईगडबडीत गेले तेव्हा माझ्याकडूनच बॉटल तिथे लोटली गेलेली आहे. इशू असं बोलत असते आणि अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. हे सगळं कोणामुळे झालेलं आहे ते मला कळलं पाहिजे असं अर्णव बोलत असतो. आता इशूने अर्णवला तर चांगलं जमिनीवरच आणलेलं आहे आणि त्याला आपटवलेलं आहे. इशू पण घाबरलेली आहे. पण नक्की आता अर्णव त्याला कळेल का हे पाणी इशूमुळे सांडलेलं आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.